जय हिंद मित्रांनो तुम्ही सुद्धा एसएससी ची तयारी करताय आणि तुम्हाला माहित नाही की एसएससी भरतीसाठी कोणतं बुक यूज करायला पाहिजे। तर मित्रांनो फायनली मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे बुक दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सांगणार आहे की कोणतं बुक बेस्ट आहे। ओके, तर मित्रांनो तुम्ही सुद्धा एसएससी ची तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे पूर्ण डाऊट ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाईल। मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या मित्राला शेअर करायचं विसरू नका। तर चला मित्रांनो व्हिडिओ बघू। मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण एसएससी ची याच्या अगोदर बऱ्याच जणांनी एक्झाम दिलेला आहे आणि सगळेजण रिझल्टची वाट बघत आहे आणि लवकरच आपला रिझल्ट लागणार आहे आणि लवकरच फिजिकल स्टार्ट होतील। ओके, पण आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे बऱ्याच जणांनी एक्झाम तर दिला, बऱ्याच जणांना चांगले मार्क पडलेले नसेल तर बघा 27 ऑगस्टला पुन्हा एक नवीन भरती येत आहे एसएससी ची आणि 27 ऑगस्टला फॉर्म पण स्टार्ट होत आहे। तर त्या भरतीसाठी आपण स्टडी अगोदर स्टार्ट केला पाहिजे। तर त्या भरतीसाठी कोणतं बुक यूज करायला पाहिजे किंवा कोणतं बुक बेस्ट आहे तर मित्रांनो बघा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये RWAचं बुक दाखवणार आहे आणि सगळ्यात बेस्ट बुक का म्हणतो मी त्याला तर मित्रांनो बघा त्यामध्ये सगळं काही आपल्याला जे एक्झाम मध्ये येतं तेच त्या बुकमध्ये आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंबर 1 पॉईंट, दुसरा पॉईंट म्हणजे काय तर मित्रांनो ते बुक कलर प्रिंट आहे, त्यामध्ये जवळपास 5 ते 6 कलर यूज केलेला आहे आणि ते आपल्याला वाचण्यासाठी पण एकदम मस्त वाटतं। कारण की बघा ब्लॅक अँड व्हाईट जर असलं तर एवढं चांगलं वाचू शकत नाही वाईट, पण इथे जे महत्त्वाचे पॉईंट असतात किंवा जे नोट असतात ते हायलाइट करून ठेवलेले ह्या बुकमध्ये। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता हे RWAचे बुक आहे। मित्रांनो हे मॅथचं बुक आहे, तुम्ही चेक करू शकता। हे सामान्य हिंदीचं बुक आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघा हे रिझनिंगचं बुक आहे आणि हे जीकेचं बुक आहे। ओके, आणि त्यासोबत तुम्ही हे स्टॅटिक जीकेचं एक बुक यूज करा। कारण की मी का सांगितलं तर ही स्टॅटिक जीके जवळपास आपल्याला एसएससीच्या एक्झाम मध्ये जवळपास 8 क्वेश्चन येत असतात, म्हणजे जवळपास 16 मार्क झाले मित्रांनो। तर हे स्टॅटिक जीकेचं बुक नवीन सरचं यूज करणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो याच्यामध्ये एक स्टॅटिक जीके मध्ये एक नवीन बुक आलेलं आहे, ती नवीन बुकची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल। मित्रांनो हे जे 4 बुक आहे हे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर चांगले दिसले नसेल तर तुम्ही इथं स्क्रीनवरती इमेज बघू शकता। हे 4 बुक आहे हे तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता। आता बघा मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक दाखवतो मी, हे जे बुक आहे मित्रांनो हे कलर प्रिंट आहे पूर्णपणे, तुम्ही चेक करा आणि सेम तुम्हाला असंच बुक बघायला भेटेल। हे 4 बुक जर तुम्हाला हे बुक घ्यायचे असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मी या बुकची, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। ओके, एसएससीच्या भरतीसाठी तुम्हाला जे आवडेल ते बुक यूज करू शकता, पण मी हे स्वतः यूज केलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय। बुक कलर प्रिंट आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला वाचण्यासाठी पण एकदम बेस्ट आहे। त्यानंतर तुम्हाला जे एक्झाम मध्ये येतं सेम टू सेम तेच क्वेश्चन याच्यामध्ये आहे। ओके, आणि त्यानंतर जे इथून मागे 2019 पासून जे तुमचे एक्झाम पॅटर्न मध्ये जेवढे पण क्वेश्चन आलेले आहे ते सगळे क्वेश्चन याच्यामध्ये आहे। ओके, तुम्ही त्याची चांगली रिव्हिजन पण करू शकता। आणि दुसरी सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा चांगल्या प्राइस मध्ये तुम्हाला हे बुक भेटत आहे। मित्रांनो तुम्हाला सुद्धा हे बुक जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। ऑर्डर कसं करायचं तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्या बुकची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे बुक ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जा, महेश ताके झुरे टेलिग्रामला सर्च करा, तिथं आपलं टेलिग्राम चॅनल येऊन जाईल। टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी बुकची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता। असं नाही म्हणत की हेच बुक वापरा, तुमच्या मनाने तुम्हाला जे बुक वाटेल तुम्ही ते यूज करू शकता। ओके, बाकी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि याच्या अगोदर तुम्ही कोणत्या कंपनीचं किंवा कोणाचं बुक तुम्ही यूज करत होते मला कमेंट करून नक्की सांगा। तर आजचा व्हिडिओ एवढाच होता, तुमच्यासाठी पूर्णपणे तुम्हाला माहिती भेटलीच असेल। तुम्ही कोणताही कंपनीचं बुक किंवा कोणाचंही तुम्ही बुक यूज करू शकता, असं नाही की हे बुक बेस्ट हे बुक हे बेस्ट, सगळेच बुक बेस्ट असतात, पण मी हे स्वतः यूज केलेलं त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवावरून। मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक करायचं सुद्धा विसरू नका। आणि मित्रांनो तुमचे एक कमेंट नक्की करा, तुम्ही याच्या अगोदर कोणतं बुक यूज करत होते किंवा तुम्ही एसएससीचा एक्झाम किती वेळेस दिलेला आहे। ओके, बाकी मित्रांनो भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।